नमस्कार मित्रांनो, बघा आपल्याला या ठिकाणी कूट प्रश्नावर वेन आकृतीवरचा प्रश्न आहे. प्रश्न 1 ते 3 साठी खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे शोधा असा प्रश्न आहे. इथं बघा तुम्हाला त्रिकोण दिसतो, हा आयत आहे आणि हा वर्तुळ आहे. तर याच्यामध्ये अक्षर आहे ती गुंतागुंतीची आकृती आहे. बघा वर्तुळ हा आयतामध्ये पण आहे आणि त्रिकोणामध्ये पण आहे. त्रिकोण हा वर्तुळात आहे, आयतात ना, आयत हा वर्तुळात आहे, अशी गुंतागुंतीची आकृती आहे. आणि याच्यावर आधारित आपण प्रश्न या ठिकाणी 3 प्रश्न मी दिलेले आहेत. परीक्षेत तुम्हाला कधी कधी एकच प्रश्न विचारतात, कधी 2 विचारतात, याच्यापेक्षा जास्त विचारत नाही. मी या ठिकाणी सरावासाठी तुम्हाला कधी 3 कधी 4 प्रश्न देतो. तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, कोणते अक्षर आयत व वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही. म्हणजे प्रश्न आधी समजून घ्या की आयत आणि वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही. आयत आणि वर्तुळात आहे, आयत आणि वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही. तर असं अक्षर कुठलं इथं दिसतं बघा आपल्याला. तर हे अक्षर कुठलं आहे, श. कुठलं अक्षर आहे, पर्याय नंबर 2. दुसरा प्रश्न काय आहे बघा, फक्त त्रिकोणात असणारे अक्षर कोणते. आता फक्त त्रिकोणात, आता त्रिकोणामध्ये प आणि श आहे पण फक्त त्रिकोणात शच आहे, फक्त त्रिकोणात शच आहे, म्हणजे उत्तर पर्याय नंबर 1 येणार. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, फक्त वर्तुळात असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा फक्त त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या कितीने कमी आहे. आता वर्तुळात फक्त किती आहेत अक्षर, 2 आहेत अक्षर. फक्त त्रिकोणात किती अक्षर आहेत, एकच अक्षर आहे. मग कितीने कमी आहे, लक्षात येतं आपल्याला. इथं 2 आहे, इथं 1 आहे, म्हणजे 1नच असेल. किती नसेल, 1ने. आपला पर्याय नंबर 4. किती, पर्याय नंबर 4. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात. खालील वेन आकृतीत व्यावसायिक दिले आहेत, त्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे द्या असा प्रश्न आहे. आता इथे बघा एकमेकात खूप गुंतलेली आकृती आहे. 4 आकृती आहेत, 4 व्यवसाय करणारे आहेत आणि ते आकृती खूप गुंतलेली आहे एकमेकात. त्याचं बारकाईने निरीक्षण करा की शेतकरी हा आयत मध्ये आहे, डॉक्टर हा चौरस मध्ये आहे, इंजिनियर हा वर्तुळामध्ये आहे आणि वकील हा त्रिकोणात आहे. तर ह्याचं बारकाईने निरीक्षण करा आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले ते लक्ष द्या. पहिला प्रश्न काय आहे बघा, फक्त शेतकरी, फक्त डॉक्टर, फक्त वकील एकूण किती आहेत. इथं फक्त विचारलंय, म्हणजे तिघाकडे पण फक्त हा शब्द विचारला. तर आपण तेवढंच बघूया. फक्त शेतकरी कुठे आहे ते बघा, शेतकरी आयत फक्त इथंच आहे, म्हणजे हे किती येणार, 7. बरोबर. त्यानंतर फक्त डॉक्टर, हे बघा डॉक्टर इथं आहे, इकडे आहे पण तो मिक्स आहे, म्हणजे दोघात आहे, तर इथं फक्त 9 येणार. त्यानंतर फक्त वकील, वकील कुठे आहे, इथे आहे बघा वकील. आता इथं आहे पण हे एकमेकात गुंतलेले आहेत, आपल्याला फक्त हवे, म्हणजे 7, 9 आणि 6. मग यांची बेरीज 7, 9 अधिक 6, यांची बेरीज किती येते बघा, 9, 6, 15, 15, 7, 22. 22 म्हणजे पर्याय नंबर 3 उत्तर येणार. दुसरा प्रश्न बघा आता, सर्वच व्यवसाय करता येणारे किती जण आहेत. सर्वच व्यवसाय म्हणजे शेतकरी पण हवा, डॉक्टर पण हवा, इंजिनियर पण हवा, वकील पण हवा, म्हणजे सगळे व्यवसाय त्यानं केले पाहिजेत. असा कुठे आहे बघा, आता इथे नाही. 4 घेतला तुम्ही तर बघा, 4 हा तुम्हाला कशा कशात आहे, डॉक्टर आहे, बरोबर, वकील आहे, वर्तुळात पण आहे, म्हणजे इंजिनियर आहे, पण शेतकरी नाही, इथे येणार नाही. 1 बघा, वकील आहे, शेतकरी आहे, इंजिनियर आहे आणि डॉक्टर पण आहे, म्हणजे हे 1 काय होणार, आपलं उत्तर येणार, म्हणजे पर्याय नंबर 4. अशा प्रकारे किती सोपे आहे, फक्त बारकाईने निरीक्षण करून ह्याच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला सोडवता येतात.